राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात शोकसागरात बुडाला आहे। काल बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झालं। या दुर्दैवी घटनेनं राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र शोक भावना पसरली आहे। या दुःखद घटनेचे पडसाद अमरावती शहरातही उमटले। राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये शोककळा पसरली असून कार्यकर्ते व पदाधिकारी अश्रूंना आवर घालू शकले नाहीत। अजितदादा पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच अमरावतीच्या खासदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके व यश खोडके हे बारामती इथं अंत्यदर्शनासाठी दाखल झाले। अमरावती शहरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही बारामतीकडे रवाना झाले होते। आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता। हजारो नागरिक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला। अमरावतीतील नागरिकांनीही अंत्यसंस्काराचं दर्शन घडावं या उद्देशानं आमदार सुलभाताई खोडके यांच्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे स्टेशन चौक मार्गातील जलसंपर्क कार्यालयात LED स्क्रीनवरून अंत्यसंस्काराचं थेट प्रक्षेपण करण्यात आले होते। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता। LED स्क्रीनवरून अंत्यसंस्कार पाहताना उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक भावूक झाले होते। विशेषतः मुखाग्नीच्या क्षणी अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया स्पष्टपणे दिसत होती। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच अमरावती शहरातील नागरिकांनी पुष्पांजली अर्पण केली। यानंतर 2 मिनिटांचं मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। संपूर्ण परिसरात शोकमय शांतता पसरली होती।